सभापती महोदय, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळावी त्यासाठी सौर पॅनलची योजना सरकारने आणली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण प्रश्न असा आहे की हे आणत असताना जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये. एका बाजूला सौर पॅनलवर त्या ठिकाणी कनेक्शन देत असताना 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत तुम्ही अनुदान देण्याचं ठरवलं. बऱ्याच ठिकाणी नदीवरून पाणी आणायचं आहे, धरणावरून पाणी आणायचं आहे. पाण्याचा उपसा हा बोरवेल जे आहे ते 700, 800, 1000 फुटापर्यंत पाणी गेलं असल्यामुळे 7.5 हॉर्स पॉवरचं जे सोलर पंप आहे तो त्या ठिकाणी पाणी उपसा करत नाही. त्याला कमी दाबाचं पाणी येतं. कमी दाबाचं पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी ठिबक सिंचन योजना किंवा स्प्रिंकलर वगैरे यासारख्या योजना त्याच्यामधून राबवता येत नाही. प्रश्न माझा असा आहे की हे सगळं करत असताना एक तर पहिला प्रश्न असा आहे की ही योजना 7.5 हॉर्स पॉवरपासून 15 हॉर्स पॉवरपर्यंत गेलं पाहिजे. 15 हॉर्स पॉवरपर्यंत त्याला अनुदान दिलं गेलं पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की मागेल त्याला वीज अशा स्वरूपाचं पूर्वीचं धोरण होतं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये. आता या ठिकाणी सोलर पंपाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी धोरण घेतलं, दुसऱ्या बाजूला आपण ऍग्रिकल्चर कनेक्शन बंद करून टाकले. म्हणजे एजी कनेक्शन ज्या महाराष्ट्रामध्ये बंद झाल्यामुळे ज्याला आवश्यकता आहे त्याला तरी एजी कनेक्शन मिळावं, त्या दृष्टीने सरकार काय करणार आहे? नाही तर नुसतं सोलरच घ्या, सोलरच्या अडचण सोलर प्लेट चोरीला जातात, सोलर प्लेट हलवणं कठीण जातं, नदी काढतं पाणी लांबवर सरकत जातं, धरणाचं पाणी कमी होत राहतं आणि सोलर प्लेट उचलून काही दुसरीकडे नेता येत नाही. त्यामुळे फार अडचण नाही, पाण्याचा उपयोगच नाही येतात इतक्या लांबवरता. फक्त सोलर प्लेटचा पाण्याचा उपयोग 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत कमी उंचीवरचं पाणी उचलण्यासाठी किंवा विहिरीमधलं तात्पुरतं होतं, कमी दाबाचं पाणी. म्हणून या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे आहे की ऍग्रिकल्चर कनेक्शन पर्यायी म्हणून तुम्ही एका बाजूला सोलरही ठेवा, ज्याला गरज आहे त्याला सोलर द्या, ज्याला आवश्यकता आहे त्याला एजी पंपाचं कनेक्शन द्या. आणि तिसरं महत्त्वाचं आहे की या ठिकाणी 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत तुम्ही वीज बिल माफ केलेलं आहे. हे हॉर्स पॉवर म्हणजे 15 हॉर्स पॉवरपर्यंत माफ करा कमीत कमी. आता 7.5 राहिलंच नाही, 5-3ची मोटर आहे कुठे आता? कारण इतका खाली पाणी गेलेलं आहे तर 15 हॉर्सपर्यंत वीज बिल तुम्ही माफ करा, म्हणजे अनुदान देणार आहात का? शक्य नसेल तर किमान 7.5च्या वर 7.5 आहे तर त्या 7.5ला तरी अनुदान द्या. म्हणजे हे संपूर्णपणे अनुदान त्या शेतकऱ्याला मिळण्याच्या दृष्टीने कारवाई करणार आहात का? आणि सरसकट नवीन वीज जोडणीचा पर्याय बंद करणं हे चुकीचं आहे असं मी मागाशी सांगितलं. मग आपण सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च करतो, धरणावर खर्च करतो आणि तिथून पाणी उपसा करण्यासाठी जर आपल्याला कनेक्शन मिळत नसेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. या धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही या धोरणामध्ये बदल करणार आहात का? आणि शेवटचा माझा एक आणखी प्रश्न असा आहे की ही योजना जी आहे याचा संपूर्णपणे तुम्ही परत फेरविचार करून, योजना चांगली आहे याच्याबद्दल वादच नाही, परंतु त्यातल्या ज्या त्रुटी त्या दूर केल्या पाहिजेत ना. नाहीतर आज शेतकरी इतका अडचणीत येऊन गेला की त्याला नवीन कनेक्शन मिळत नाही. पीडी कनेक्शन जे होतं त्याचं पीडी परत त्याला करायचं असेल तर तुम्ही म्हणता की पीडीचं सगळं बिल भरा. मग एका बाजूला वीज बिल माफ केलेलं असताना पीडी कनेक्शनचं एवढं मोठं बिल भरणं त्याला शक्य नाही. म्हणून ते पीडी कनेक्शन परत सुरू करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. शेतीमधून शेतीमध्ये किंवा शेतीमधून त्याच्या शेतकऱ्याच्या मालकाच्या शेतामध्ये वीज कनेक्शन ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली पाहिजे. जे आहे कनेक्शन ते तरी ट्रान्सफर करण्याची परवानगी दिली पाहिजे. या योजनेच्या निमित्ताने सारच बंद करून टाकलं तर परत पूर्ववत अशा स्वरूपाचं मी सांगितल्याप्रमाणे कारवाई आपण करणार आहात. लक्षात आलं नसेल तर परत प्रश्न विचार. मंत्री महोदय. सभापती महोदय, आदरणीय ज्येष्ठ नेते नाथाभाऊंनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आणि त्यांनी हेही मान्य केलं की सौर कृषी पंप ही चांगली योजना आहे. खरं तर 2017 मध्ये आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना चालू केली होती. आणि त्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिनांक 22/7/2019 अन्वये देशात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सूक्ष्म सुरक्षा एवं उत्थान अभियान पीएम कुसुमची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलं की 7.5 HP पर्यंत आपण सबसिडी शेतकऱ्यांना देतोय, केवळ 10% सर्वसाधारण शेतकऱ्यांनी आणि 5% हे SC ST शेतकऱ्यांसाठी भरावे लागतात आणि बाकी 90% 95% सबसिडी सरकार देते. आणि म्हणून ही योजना एवढी लोकप्रिय झालेली आहे की आज भारतामध्ये ह्या वर्षामध्ये 2,70,000 पंप लागलेले आहेत. त्यापैकी 2 लाख हे फक्त महाराष्ट्रामध्ये लागले गेलेले आहेत. पण आपली जी मागणी आहे की 7.5च्या वरती जर 10चा किंवा 15 HPचा मोटर जर कोणाला बसवायचा असेल तर त्यासाठी काय पर्याय? तर काही केस स्टडीज आपण केलेले आहेत की आपण ज्या ठिकाणी आता या तेरवाड शिरोळ तालुक्यामधला आहे त्या ठिकाणी 600 फूट खोलीवरती पाणी महापुराची पातळी होते आणि अंतर 600 फुटावरून पाणी आपल्याला घ्यावं लागतं. त्या ठिकाणी आपण बूस्टर पंप लावून सुद्धा शेतकऱ्यांना पाणी पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे नदी पात्रापासून 5 किलोमीटर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा बूस्टर पाईप 2 जर लावले आपण सोलार पंप तर ते पाणी पोहोचू शकतं. 12 मीटर उंच जमिनीपासून जर आपण सोलर पॅनल घेतला तर तो 500-700 मीटर पर्यंत खोलीच्या वरतून पाणी खेचू शकता. असे काही उदाहरणं आपण केस स्टडीज मॉडेल केलेले आहेत. आणि शेतकऱ्यांना ज्यांना 7.5च्या वरचं जे काही पैसे लागतील समजा 10 HPला किंवा 15 HPला तर ते शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. आणि असं बघितलं जातं नाथाभाऊ की 3 किंवा 5 किंवा 7.5 पर्यंत अल्पभूधारक शेतकरी असतात आणि जे मोठे शेतकरी आहेत तर ते तर अफोर्ड करू शकतात. इव्हन आपण जर एजी पंपाचं सुद्धा म्हटलं तर 2-2.5 लाख रुपये खर्च एका पंप बसवण्यासाठी येतो. त्यापेक्षा हा सोलारचा पंप शेतकऱ्याला परवडण्यासारखा आहे जरी मोठा शेतकरी असेल ज्याला 7.5 पेक्षा जास्त पंप पॉवरचा मोटर बसवायचा असेल त्याला. आणि आपण एक क्लब योजना सुद्धा आणली की 4 शेतकऱ्यांना मिळून एकत्र 40 HPचे सुद्धा ते घेऊ शकतात ह्या योजनेमधून लाभ. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांना परवडण्यासाठी आहे. आणि हे धोरण आपलं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत एजी कनेक्शन शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी एजी कनेक्शनसाठी अप्लाय केलं होतं ते 55,861 शेतकरी आहेत ज्यांनी एजी कनेक्शनसाठी पैसे भरले होते त्यांना सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी त्यांना भेटून सोलार पंपचे योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यांनी ते भरलेले पैसे वगळून जेवढे काही थोडेफार पैसे एक्स्ट्राचे भरावे लागतील ते भरून. आणि शेतीमध्ये मी स्वतः काम करतो. गेल्या अनेक वर्षात तुम्ही कुणाला विचारा, मी शेती प्रत्यक्ष करणारा शेतकरी आहे. या ठिकाणी मागच्याच 15 दिवसापूर्वी बोरवेल केली. बोरवेल करत असताना त्या ठिकाणी म्हणते पाणी लागलं त्या ठिकाणी 850 फुटावर. तुम्ही 500 मीटरचा विषय करताय, 1500 फुटाचा विषय करताय. त्या ठिकाणी 500-700 फुटावर 10,000 फुटावर पाणी लागतं. त्या ठिकाणी तुमचा सोलर पंप चालतो का? चालत नाही. तुम्ही त्याला बुस्टर लावा.
बुस्टर लावायचं असलं तर पहिल्या सोलर पंपाला तुम्ही सबसिडी देता, दुसऱ्या बुस्टरला देता का? असे देतात 4 बुस्टर लावायची परवानगी द्या, आम्ही मान्य करू त्याला की 4च्या 4 बुस्टर लावले तरी 4 बुस्टरला आम्ही सोलर पंपाला सबसिडी देऊ. तुम्ही ते देत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हा सरसकट अन्याय आहे ना. एक तर तुम्ही आता मगाशी सांगितलं पेड पेंडिंगच्या संदर्भामध्ये, मागच्या 2-2, 3-3 वर्षापासून ज्यांनी पैसे भरून ठेवलेले आहे कनेक्शनच्या मागणीसाठी, जे पेड पेंडिंग आहे त्यांचं पण कनेक्शन आता मिळणार नाही. नवीन कनेक्शन मला घ्यायचं आहे तर नवीन कनेक्शन मिळणार नाही. नवीन कनेक्शन तुम्ही सरसकट बंद करून टाकले. मग आता यासनंतर सोलर हा तुमचा पंप फक्त कमी दाबाची पाणी म्हणजे कमी दाबाचं पाणी येण्यासाठी आणि त्या ठिकाणी कमी उंचीवरून पाणी उचलण्यासाठी आहे. पण आजकाल असं आहे की धरणामधून किंवा नदी नाल्यामधून किंवा 1500 फुटावरून सोलर पंप पाणी आणू शकत नाही. मी स्वतः वापरला सोलर पंप, मी स्वतः लावलेला आता, म्हणजे मी प्रयोग करून पाहिलेला, त्याचा काही उपयोग नाही. आणि त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की ज्याला सरसकट एकतर कनेक्शन देणं बंद केलेलं आहे ते चालू करावं. दुसरं असं आहे पेड पेंडिंग ज्या ठिकाणी असेल तर पेड पेंडिंग जेवढे सरसकट 3-4 वर्षापासून तुमच्याकडे पैसे भरून कनेक्शन मागणी करताय त्यांना त्या ठिकाणी ते मिळावं. आणि तिसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी की किमान ट्रान्सफर करण्याची तर परवानगी द्या. कनेक्शन आहेच परंतु ते पिढी झालेलं आहे. मग त्या पिढी कनेक्शनमधून तुम्ही म्हणता की 10 वर्षाचं 5 वर्षाचं सगळं बिल भरा आणि मग तुम्हाला ट्रान्सफर करायची परवानगी देऊ. कशासाठी? नव्यानं ट्रान्सफर करण्याची परवानगी द्या, तर शेतकऱ्याला त्याच्या संदर्भात न्याय मिळेल. अन्यथा यापुढे शेतकऱ्यांमध्ये आता असंतोष वाढत जाईल. तर या संदर्भात कारवाई आपण करणार आहात का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सद्यस्थितीला 15 HP वरील सबमर्सिबल सौर पंप उपलब्ध नाहीत, परंतु सरफेस पंप उपलब्ध आहेत आणि नदी नाले ओढा जलस्रोत यांच्यासाठी 7.5+7.5 असं करून किंवा 10+5चे बुस्टर पद्धतीने लावता येतात. आणि त्यासाठी नाही बघा, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्यासाठी आपण ही योजना आहे, 90% सबसिडी आपण देतो. आणि ते नाही, याबाबत निश्चितच सकारात्मक विचार करू. आणि ज्या लोकांनी एजी पंपसाठी कोटेशन भरलेले आहे ते 55,861 लोक आहेत, त्यांना पण आपण सोलार पंपद्वारे कनेक्शन देतोय. नाही, ते तयार आहेत. आणि जर कुणी बघा, एवढी लोकप्रिय झाली ही योजना की 90% सबसिडी मिळते. कनेक्शनचे पैसे भरून त्याचा काय गुन्हा आहे? तुम्ही नवीन योजना असेल नवीन लोकांसाठी लागू करता, ठीक आहे, मान्य करू. पण ज्याने 4 वर्ष 3 वर्ष 2 वर्षापासून पेड पेंडिंग आहे, ज्याने त्या ठिकाणी पैसे तुमच्याकडे भरलेले आहे, डिमांड नोट भरलेला आहे, टेस्ट रिपोर्ट दिलेला आहे, अशा ठिकाणी त्यांच्यावर काय अन्याय करताय तुम्ही? आणि एक मला सांगायचं, तुम्हाला या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं की नाही द्यायचं? मी मगाशी सांगितलं की सोलरच्या संदर्भातली योजना अत्यंत चांगली योजना आहे, परंतु त्याच्या मर्यादा आहेत ना. मी प्रत्यक्ष शेती करतो, मला माहिती आहे, मी शेतात राहणार म्हटलं आजही शेतात. आज याच्यानंतर तुम्ही अख्खा महाराष्ट्रात शेतकरी हवाले त्याला कनेक्शनच बंद. एजी पंपांना यापुढे कनेक्शन मिळणार नाही, कुठलं धोरण लावलं तुम्ही? त्यामुळे मी सांगतोय की एक तर तुम्हाला तिन्ही प्रश्नाचे उत्तर माझे तुम्ही देऊ शकलं नाहीत. एक तर 15 हॉर्स पॉवर पर्यंत याच्या संदर्भात सबसिडी तुम्ही देणार का? हा एक. दुसरा असा आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत तुम्ही वीज बिलामध्ये सवलत दिलेली आहे, ती 15 हॉर्स पर्यंत सवलत तुम्ही देणार आहात का? नसेल शक्य तुम्हाला तर किमान वरच्या 7.5 हॉर्स पॉवर तो भरेल आणि 7.5 पर्यंत त्याला सबसिडी मिळेल अशी व्यवस्था आपण करणार आहात का? आणि तिसरं, एजी पंपाचे कनेक्शन सुरू करण्याच्या संदर्भात आपण काय करणार आहात? तर शेतकऱ्यांना माझं म्हणणं आज नाही आहे, पण पुढच्या कालखंडामध्ये तुमच्या गळ्याला फास लावणारा विषय सरकारच्या. शेतकरी एकदम आंदोलनात्मक पवित्र्यामध्ये कनेक्शन मिळालं, पाणी आहे, बोरला पाणी लागलेलं आहे, 1500 फुटावर पाणी आहे आणि कनेक्शन नाही. सोलर लावा म्हणता, सोलर उचलू शकत नाही पाणी. याने सांगा दाव्यानं, मी महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं, हो 1000 फुटावरून सोलर पंप लावा आणि पाणी उचलू शकतो असं तुम्ही दाव्यानं सांगा, मी मान्य करेन की त्याला सोलर चांगलं. पण त्याचा नाही, त्याच्या मर्यादा आहे, ते जास्त पाणी उचलूच शकत नाही. त्यामुळे त्याला कमीत कमी ज्याला लागेल त्याला द्यावं, ज्याला आवश्यक असेल त्यांना सोलर लावावं. अशा स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय तुम्ही घेणार आहात का? आणि या शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल माफ करू असं तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सांगितलं होतं. एक मिनिट, तुम्ही जे सांगितलं आहे ते करणार का? सरसकट वीज बिल माफ करणार आहात का? मंत्री महोदय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना पूर्ण झाल्यानंतर 16,000 मेगावॅट ही सोलार मधून आपल्याला वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण वीज मोफत मिळणार आहे. आणि दुसरे आपण सांगितलं की ज्यांना अनेक वर्षापासून बिल थकीत आहे, त्यांना नवीन कनेक्शन मिळत नाही, तर त्याच्यासाठी आपण अभय योजना सुद्धा आणलेली आहे. तशा ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांना कनेक्शन करून नवीन कनेक्शन मिळेल, त्यांना परत घेता येईल. आणि सोलारच्या ज्यांच्या शेतामध्ये काही अशा अडचणी आहेत तशा लोकांच्यावरती वैयक्तिक उपाययोजना केल्या जातील त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी. विरोधी पक्षनेते महोदय, बेसिक जे खडसे साहेब जे प्रश्न विचारतात मंत्री महोदयांना, हा प्रश्न याच्यामुळे निर्माण झालेला आहे की समजा 2.5 एकर आहे तर त्याला स्पष्टपणे म्हटलं की 3 HP पंप, 2.1 पासून 5 एकर आहे त्याला 5 HP पंप. प्रश्न इथे निर्माण होतो की समजा 2.5 एकर जमिनी म्हणजे मी अल्पभूधारक आहे. आता मंत्री महोदयांनी सांगितलं अल्पभूधारकां शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे, पण माझ्या शेतातली विहीर जर 60 मीटरपेक्षा खाली खोल असेल तर या मोठ्या कोणताही फायदा होऊ शकत नाही सभापतीमध्ये. बेसिक हा मुद्दा याचा, त्याचा काही फायदा. 2 प्रकार याच्यात, पाणी लांबून आणणं एक प्रकार वेगळा आणि पाणी विहिरीतून वरती उपचार करणं हा दुसरा. 2 प्रकार याच्यात सभापतीमध्ये. बेसिक याच्यात तो विषय इथं कन्फ्युज होतोय. आणि म्हणून ही जी मर्यादा आहे, खर्चे साहेब विचार आता मी अल्पभूधारक 2.5 एकर शेती माझी, मला 3 HP मोटर तिथे आलो आहे, 600 मीटरच्या खाली पाणी असेल तर त्या मोटर त्याच्यातून उपसा होतच नाही, मग बुस्टर लावायचं. मी अल्पभूधारक शेतकऱ्याला तुम्ही योजना देताय तर मला त्या योजनेचा फायदाच होत नाही ना. पाण्याची पातळी आताच्या घडीला सगळीकडे काही सारखी नाही आहे. विदर्भ मराठवाड्यात गेला तर ती खाली आहे फार मोठी. मुद्दा बेसिक असा आहे की याच्यासाठी जो बुस्टर पंप लावण्यात जाणार आहे त्यालाही सरकारने अशा सबसिडी देणार का, हा त्याच्यातला प्रश्न आहे. मंत्री महोदय. भूजल सर्वेक्षण विभागाच्या पत्र क्रमांक 319-20 जो दिनांक 12/8/2020 अटीनुसार भूजल पातळी 200 फुटापेक्षा जास्त खोल असेल तर पाणी उपसता येत नाही. तरी सुद्धा आपण काही केस स्टडीज केलेले आहे ज्याच्यामध्ये 550 फूट खोल, 600 फूट खोल खोलीवरून सुद्धा पाणी उपसलेलं आहे. त्यासाठी बुस्टरची योजना आहे आणि बुस्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी देणार की नाही, काही कन्सेशन देणार की नाही, याच्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
नाही खडसे साहेबची शेतकऱ्यांची भूमिका मांडताय सभापती महोदय, या भूमिकेचं क्लिअरिफिकेशन कुठेच होत नाही आहे. तुम्ही 4 वेळेस मुख्यमंत्र्याची योजना मान्य आहे, मुख्यमंत्र्याची योजना आहे, देशाची योजना आहे, पंतप्रधानांनी आणलेली योजना आहे. पण मुद्दा बेसिक याच्यात महाडिस्कॉमच म्हणतो की 60 मीटरच्या खालचं पाणी उपसा असेल तर तुम्ही घेऊ शकत नाही या योजनेचा लाभ. प्रश्न बेसिक हा आहे ना, तो कुठे सुटतोय.